कोंबड्यावर आरूढ अशी गणरायाची सुंदर मूर्ती. छान. जेव्हा ट्रॉली काढली होती तेव्हा पोलीस प्रशासनाने सांगितलं की त्यांना की थोडंसं. तर नमस्कार मंडळी, मी दिनेश सुरडकर नवीन व्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करतो. आज आहे 16 ऑगस्ट आणि आता मी उभा आहे दादर येथे. आज खूप उशीर झालेला आहे. आज गणरायाचं आगमन आहे. भरपूर असे मुंबईतील मोठमोठे नामांकित मंडळ आहेत, त्यांच्या गणपती बाप्पाचं आगमन आहे. तर त्या आगमनाला मी जाणार आहेत. तर कोणत्या मंडळाचे आगमन आहे ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि माझ्यासोबत आहे गौरव, तो सुद्धा व्हिडिओमध्ये साथ देणार आहे. तर चला म्हणजे तुमचा जास्त वेळ घेत नाही, पटापट आपण लालबागला जाऊया आणि कोणकोणत्या मंडळाचे मोठमोठ्या गणेशरूपी मूर्ती आहेत त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. वा, कोंबड्यावर आरूढ असं गणरायाचं रूप आपल्याला पाहायला मिळतं. आता आपण दादरजवळ पोचलेलो आहोत आणि आपल्यासमोर एक गणरायाची मूर्ती येते. भव्य दिव्य अशी मूर्ती आहे. तर आपण पाहूया ती कोणत्या मंडळाची मूर्ती आहे. छान धनुष्यधारी प्रभू श्रीरामाचा अवतार आहे आणि अशी छान गणपती
गणरायाची मूर्ती तुम्हाला पाहायला मिळते बघा मंडळी. वा, खूप छान असं रूप आहे बघा. छान. रामभक्त हनुमानजी आहेत आणि धारावीचा वरद विनायक असं या गणरायाचं नाव आहे, तुम्ही पाहू शकता. आणि आपल्या आवडता गणराय त्याच्या मंडपाकडे रवाना झालेला आहे. जवळपास धारावीचे भरपूर असे गणपती आहेत, ते 360 फिरणारे आहेत, म्हणजे सर्व बाजूने ती फिरते मूर्ती, अशी गोल आकार अशा मूर्ती आहेत सर्व. आणि त्यापैकी हे काय वरद विनायक. बॅलेन्सिंग मूर्ती आहे ना. हां, मस्त लग रहा है वो. धारावीचा वरद विनायक, चेंबूरचा समर्थ. ही गणपती बाप्पाची मूर्ती आता दादर टीडीला पोहोचलेल्या तुम्ही पाहू शकता. आणि दुसऱ्या बाजूने म्हणजे जो रॉंग वे असतो तिकडनं काढण्यात आले, कारण मोठी मूर्ती असल्यामुळे गर्दी खूप होते, त्यामुळे ती रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने ती काढण्यात येत आहे. आणि ती मार्गस्थ झाली आहे चेंबूर या ठिकाणी. आता आपण जरा जवळ जाऊया आणि गणपती बाप्पाचं रूप पाहूया. कोंबड्यावर आरूढ अशी गणरायाची मूर्ती आहे आणि सुंदर सुबक मूर्ती आहे बघा. छान. किती छान अशी मूर्ती आहे बघा ना. अजून जवळनं दाखवतो. मंडळाचे कार्यकर्ते बघा गणरायाच्या ट्रॉलीला वाट दाखवत आहेत, वाट काढवायला मदत करत आहेत. कोंबड्यावर आरूढ अशी गणरायाची सुंदर मूर्ती. चेंबूरचा समर्थ. छान. डिटेलिंग बघा ना मंडळी, असं वाटतं खरेखुरे त्याची पिसं आहेत ती बघा ना. छान. हे लोक घुमा निकले बोलत आहेत बघा. तुम्ही पाहू शकता हा दादर आहे. दादरवरनं रॉंग वेनी जेव्हा ट्रॉली काढली होती तेव्हा पोलीस प्रशासनाने सांगितलं की त्यांना की थोडंसं चुकीच्या मार्गाने तुम्ही गणपती काढत आहात, ट्रॅफिक भरपूर होत आहे येणाऱ्या गाड्यांना. त्याच्यामुळे त्यांनी दादर टीटीच्या अगोदरचा ब्रिज आहे तिकडे त्यांनी ते गणरायाची मूर्ती परत फिरवून घेतलेली आहे. चेंबूरचा समर्थ आहे, त्यांची चुकी नव्हती, त्यांना गाईड बरोबर करण्यात आलं नव्हतं. तर आता मार्ग पुन्हा मोकळा झालेला बघा. छान असं नियोजन करण्यात येत आहे मंडळाकडनं आणि प्रशासनाकडनं. आता गणरायाची मूर्ती परत त्या ब्रिज खालून दादर टीटीकडनं वळून जो त्या भागचा रोड आहे म्हणजे चेंबूरला जाणारा तिकडनं ती काढण्यात येणार आहे. छान. चला गौरव भाऊ, आपण आता दुसरा गणपती बाप्पा आहे त्याचा आगमन सोहळा आपण पाहूया. खाली बघ, गाडी बघ.